धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा. माणूस बी पटापट आवरायचं नाही मला लागेल तो टाइम झाला. आहो हा घरात काय बाळातीन उभं राहिले का? काय करायचंय बाहेर या. कशाला आता घरातच सांगू का बाहेर या ना? काय काय म्हणजे काय एवढी ओरडू राहिली काय झालंय सकाळ सकाळ कुठं जायचं रात मला? कुठं जायचं तुला तुमचं तर काय लक्ष नाही तिकडं. कुठं आहो त्या बायांक माझं सगळीकडे लक्ष राहतंय तुला माहिती नाही का हा माहिती मला सगळं माहिती तुम्ही सांगायची ना गरज नाही. का? ए गोल्या ती कांदी कशा? कुठे? कोण? घरातच आहे ना घरात होती का? मग? मावशी रे आवाज आहे तिला. मावशी जाऊ पाहता लिस्टिप फिस्टिप लागत राहते. काय करताय? काय करत होती? अगं मी लिपस्टिक लावत होते. वा वाटलंच मला ते. बरं चला आपल्या जायचंय. महिन्याला लावतेच कुठं ग? हं? कुठं? अगं वावरात. वावरात? हा. नाही बाई मी नाही येत. अगं बाय कांदे काढायला लावले चाल तुला पाहायला भेटल. नाही नाही बाई मला नाही बघायचे ते कांदे. मी कालच फेशियल केलेलं आहे आणि मला नाही यायचं. अशी काय ग तू? नाही बाई मला नाही यायचं. काय उन्हाने काळी पडणार आहे का? हो मी कालच फेशियल केलंय सो माझी स्किन रेड होऊन जाईल. बरं जाऊ दे नको येऊ. घरात आहे ना स्वयंपाक करून ठेवले जेवण वगैरे करून घ्या मी चालले. ताई स्वयंपाक? अगं करून ठेवला माझ्या आई. हा करीन ना तिला येत नाही का सायपा करीन ना ती नाही तुला नाही जमलं तर ते करते. हा मी करू का पण तसं मी करून ठेवेल. बरं मी काय हा. म्हणते मी जाते बायांकडं तुम्ही इथं लक्ष राहत. बरं तू इकडे हा? थांब रे. हा? नाही मला यायचं. अरे कशाला येतो? नाही मला यायचं. नको नको इकडे जाय ना त्याला घेऊन येतोय इच्छा आहे त्याची तर जाय ना घेऊन हा? गडी पाय किती खुश झाला मला काय नाही पण ते वावर पाहिलं कळ बिळन तिथं वावरामध्ये काय रे का त्याने कधी हा? त्याचं वावर पाहिलं नाही का? जाय ना नाही नाही जाय रे नाही नाही जाय ना घेऊन तुला सांगितलं तुम्ही नाही एकदा बसता का? अरे थांबा जरासं मात्याचं काम इकडे रे. अय थांबा ना मा सोन्यासारखं लेकरू येते. त्या आईला कुठून एवढं गाड्यात पडलं थोडा थांबला असतो तर चांगलं मॉडेल गाड्यात भेटलं असतं दाजी अरे तुला नाही ना काही नाही पण ना तो बाप मला भरोसा नाही. मावशीवर आहे बरं का पण कसं आहे ना तो बाप माहिती ना कसं आहे त्याच्यामुळे तू इथंच थांब त्यांच्यावर लक्ष ठेव आणि खाणं पिणं जाणं लगेच तो बापाला काढून दे. काय एक तर तुला माहिती आहे ना आपलं गाव किती बाराचं आहे तर तू यांच्यावर लक्ष ठेव हे काय करीत हा बरं का मला सांग नाही तो बापाला आपण मिक्सर मध्ये घालून खालबतच चेंदू मग हा काय म्हणते तुम्ही आता मला ऐकायला सांग नाही. अगं मी म्हणलो चालली वावरात तर जा पटकेन बाय बियाला कामाला हा आणि लवकर ये घरी एवढे करतात माय बापाने पाठवलं मला इकडं काय मग ताई तू जा हा. आणि लवकर ये. हा नाही मी जाते ना लवकरच ये हो. पण तू पण येणार नुसती भटकू नको गावात काय नाही नाही हे ताई- दाजी आहेत ना. दाजी हाय म्हणूनच मला भीती आहे. ताई हा दाजी आहेत. हा ते आहे म्हणूनच सांगते तुला तू घराच्या बाहेर निघू नको फक्त. आणि काय तुमचं काय मी म्हणलो नाश्ता बिष्टा करतो आणि जातो गावामध्ये लगेच तर काय नाही घरी तिकडे भेटतो ना नाश्ता. तिथं काय गावात खायचं का वडेपाव खायचं का घरात केलंस ना तू आता थोडं खाऊन जातो लगेच अरे माहितीये ना मला काय जर का मला काही ऐकायला आलं आणि दिसलं हा. पहा बरं तुला माहित नाही का मी किती सभ्य माणूस आहे मला ना नेल हे करायला जायचंय काय म्हणजे नेल लावायला जायचंय नख लावायला जायचंय. निळ आणायची का नाही निळ पुडी नाही नप्पालीस मग? लावायची का? नाही ग. काय अगं ते न्यू फॅशन आहे ना आता नख हे लावायची. माझी आई तिकडे आपल्या बापाच्या घरी गेले का मग तिकडे करी नको काय करू ताई दाजी घेऊन जातील ना मला. नको नाही म्हंटले ना तो दाजी अजिबात नाही मी आले का मग घेऊन जाईन. आणि तुम्ही हा बोल तुमचं लक्ष कुठे आहे? तुझ्याकडे लक्ष आहे त्याच्याकडे लक्ष आहे दुसरं हा. कोणाकडे लक्ष राहतं का माझं गावात लक्ष द्यावं लागत हा. जेवण करून लगेच निघायचं लगेच लगेच आणि तुला सांग तेवढं लक्ष ठेव आणि मी चालले काय जा रे त्याला घेऊन नाही का, म्हटलं जाय- तर. जायचं का तुला नको गावात नको उन्हामध्ये काळ होऊन जाईल ते आजच काळे मळ्यात जाय ना दाद्या ए दाद्या, जाय मळ्यात, जाय- नको जाय पावले ना. पाणी लावायचं त्याला काही गरज नाही. जाय चांगलं सांगू राहिलं हे म्हणजे मगाशी बरोबर काहीतरी पटकन बोलला ये. ना. कोण तुम्ही मला ऐकायला आलं मॉडेल काय म्हणतो काय ग आज साखरात आहे गोड गोड बोलायचं हे करायचं कधी का 12 महिने तू कटकटच राहते का कोणत्याही संक्रांत गोष्टीची आहे आज. मग हॅपी संक्रांत अरे ए ताई संक्रांत आहे ना आज गोड गोड बोल हे काय हे बघा काय? हा सांगा मग तुमच्या मनातले तिचे लाडू फुटत असं नाही का नाही लाडू कधी कधी होणार आहे का तू? तुला देणार अरे जा किती लाडू काटो झाला ना लाडू सारखा अरे, आता काय त्याचा मुंडका मारता का त्याला मुंडके नाही पाय प्रेम करतोय त्याच्यावर मी प्रेम गोळी करतोय. येतो तुला ग तू हा. काय सांग वावरतच चाल तू घरी मला परवडायची नाही बाई ताई
काय नको काय बी. अगं, अरे. आज मकर संक्रांत आहे ना. हा मग एवढं जाऊ विश करायचं राहतं ना. तुला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा. ना दाजी? कोणत्या दृष्टीला तिला हा. कोणत्या दृष्टीने नाही माझा दृष्टिकोन चांगलाच अरे आहे. काही नाही ना ऐका जाय ना काय जाय तुम्हाला जाय बरं तू हा. जाय बघ बघा कामाला लावते बाय बिया, जाय तू ये ना, पटकन तू नीट राह बरं का नाही तर मी अरे. आता ते बॅग भरून तुला काढून दे. ताई हा मग तू नीट राह. काय ते काय करणार आहे? सोड मा साडी आणि जाय मध्ये होय. जाय ना आता. ताई हा, काय ताई? दाजी हा? हे काय होतं? काय माहिती मी इकडे पाहू राहिलो तुला काय वाटत का या त्या बा. गो- नाही 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 खरं तू शपथ या पाय हा, कोणत्या मला गोष्टीला मरणावच टपेले तुला नाही माहिती तरी. ना आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे, कोणत्या तुमच्यावर गोष्टी विश्वास आम्हाला चप्पल बी ठेवणार नाही. का बरं हा तुम्ही काय लायकीचेच नाही. अरे रे 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 असं नको बोलू गावात तू अशी बोलले नंतर गावातले हो, लोक काय अख्ख्या म्हणतील गावाला माहिती सर्व काय नाही. माहिती हे म्हणून सांग गोल्या ते मला हा? तुमच्या भरोसा नाही चालले तुला जे सांगतात ते कर. मी लगेच जाते ना हरभऱ्याला पाणी लावून येते. लाडू आणतो तिळूचे लाडू मी आता काय ऐक बोलू ना राहिले? जरा मी काय बोल राहिले तू जाय बरं तू माझ्या मध्ये पटक्यान माझ्या जायचं जातो मग. का बरं? तुम्ही जाते हरभऱ्याला पाणी भरून परत येते, मशीन त्या बाहेरच्या बायांच्याच मागं तिकडे लागलं मग ते तू जाय ना पटकन कामाला लावून दे त्या बाया परत दिला कर तर मी आलं की गावात जाईन निघून हे सगळे येडे ना माझ नशिबात झाले होते आणि तू एक माझ्या नशिबात पडला. अरे, तुला सांगते, त्यांनी काय केलं तुला? चिंदीन मी. आली तना तना जायचं कोणत्या गोष्टीला काम धंदे करायचं तुलाही कळत नाही खरं जायचं ना ते मम्मी बरोबर मला जायचं ना पण. तुला वाटत नाही का वावरा जावा फिरावा इकडं तिकडं हा का बरं मला नाही आवडत. काय ग कोमल आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 5-6 वर्ष झाले ना. 5-6 वर्ष झाली पण आपण भांडतच आलोय. भांडत आले म्हणजे तुम्हालाच लय सवय माझ्याशी डोकं लावित तू राहते काही भांडत बोलतच राहते. नाही का? मी काय बोलते? मग तू बोलल्यामुळे भांडण होतं. हा वा रे वा चोराच्या उलट्या बॉम्बा बरं, जाऊ दे आज वातावरण बघ किती मस्त आहे. हा हा ना? मस्त आहे बर का. तसं बी आज नवीन वर्ष सुरू होणार आहे. हा, काय गोड धोड बनवून खाऊ. हो ना गोडधोड गोडधोड तर तुम्ही नेहमीच खाते हो पण आपल्या गोडधोडाचा काही विचार करा. आपला गोडधोड हा? पहिले गावाचा विकास नंतर आपण गोडधोडचं बघू. अहो काय तुमच्या गावाचा विकास घरचा विकास करायचा दिला सोडून आणि गावाचा करू राहिले. मग तो शेजारचा विकास घेऊन यायचा ना तोपर्यंत कोणाचा? ते शेजारच्या बाईचा. अयो म्हणजे काय लोकांचा ठेका घेतला काय? हा जाऊ दे चला आज वातावरण मस्त आहे भांडणात मजा नाही. काय नाही आज खरंच लय छान आहे पण काही म्हणा आणि आजही तुम्ही लय प्रेमात आले काय बात आहे. प्रेमात म्हणजे तू आज लय छान दिसते. अयो शपथ मग बरं म्हणूनच म्हटलं मेकअप करून यावा. मेकअप केलाय का? हा. मला वाटलं बिना मेकअपची आली का म्हणून मी बोललो. अरे बाप तुमचं काय चाललंय दोघांचं या बटारे या हा? आहेच का तू इड तुम्ही तुमचा विचार तुम्ही दोघं एकांत निवांत आले आणि माझा विचार कोण करेल लग्नाचा? आला मध्ये तुझ्या टोकायला. लग्नाचा विचार? नवीन वर्ष आहे. अरे पोर तर पाहिजे नवीन तुझ्या. वर्षाचं संक्रांतीचं काहीतरी व्हायला पाहिजे. सरपंचाच्या घरी कोण पाहुणे येलेत ना मग काय करायचं? मग काय करायचं म्हणजे जायचं ना तिथं. तुम्ही आले इथं दोघं निवांत हा? माझं काय करायचं तुला वाटत नाही का? आम्ही निवांत नाही आलो हा येड्यापणा चालू आहे. कोणता? हा आमचा. आता येडापणा सोड पहिले पहिले माझा येडापणा चालू करते. लय तोंड आलंय. बरं बोल तू काय म्हणतो काय करायचं? काय लग्नाचा विचार करणार तुला काहीतरी वाटू देणार एवढं. अरे लग्न करू नको. कस काय? एक येडा डोक्यावरती बसलं आणि केस गेले माझ्यावर. अरे माझे तर आहे ना मग ते माझं जातील करा. ते पण जातील. अरे नको रे असं नको करू ना मग काय तोपर्यंत काय मी असंच करू राहू का? नाही नाही खरं तुम्हाला लग्नाची गरजच आहे. मग हा यांचे उडाले ना आता तुमचे उडवायचे. तुम्ही तुमचं केलं पण माझं काय? बरं जाऊ दे सरपंच माझ्या जवळचा आहे काय कोम जाऊ आपण याचं मागणं घेऊ. नाही नाही माझ्या मैत्रिणीच्या घरी या मग काय चुकून नाही देणार ती पोर याला. बरं जाऊन तुमच्या मैत्रिणीच्या पुढे काहीच चालत नाही का? काहीच नाही ती नाही चालून देणार नाही, तुमचं. नाही असं नाही हा भाऊ, यार काय ते बघ ना तेवढं. बरं, तू सरपंच माझ्या जवळ जाऊन तर बघू ना आज संक्रांत पण आहे, तिळगुळ ती घेऊ. मला माहिती माझी मैत्रीण कशी आहे ती गावात पोर देणारच नाही. बरं तिळगुळ घेऊन तर जाऊ बघू बाट टाकू माझे शब्द टाकायचाच शब्द आहे. टाकाय. ठीक आहे मार खायची जर सवय झाली असेल तर काय हरकत आहे मला. मार कोण खाणार आहे? आपण पहिले मार खायच्या पहिले जाऊन येऊ काय काय नाही मग पाहू पुढचं. ए बटऱ्या पहिले मेकअप चांगला कर. मेकअप म्हटल्यावर मला काय हा, झालं? काय झालं डोळे थोडे बारीक करून बोलायचं तिथं. मस्त चिकन आहे ना दिसायला मेकअपची काय गरज. तुला कसं काय दिसलं चिकन आहे? मी नाही दिसलो चिकन आहे का काय? निशा पिकली आहे तुमच्या बसा गप. अरे पण याची गाल तर आहे वय झालंय आता तुमचं बसा शांत. बाहेर. अरे अजून दाढीमुच नाही मला. हा मग मग ते तर आहेच आहे. पण एवढं आहे ती काय नांदून देणार नाही या गावात तिला. बघू जाऊन शब्द टाकून बघू असं ना. मग काय रे गोलू साखराचं तुला काय काय पाहिजे अहो पप्पा मला सगळं पाहिजे. काय? तिळचे लाडू पतंगी हा. चकऱ्या मांजा. तुला सगळं भेटत दरे पैसे देऊ का तुला आता आणायला तू जाय बरं पटकन
फिरून नाही ये. नाही नाही नाही, मग? मम्मीने मला थांबव. मग तुला नाही पाहिजे का पतंग बितंग तुला नाही नाही तुम्ही आणून द्या. जाय ना ये ना फिरू तुम्ही आणून द्या. मी आनंद वाटलं सर पण तू जाय ना आता नाही नाही मला घरात थांबायचं आहे ना. घरी थांबून काय करणार रे काम आहे मला. थांब अरे हे अरे तू क्या काय करू राहिला तू गप ना तुला काय करतोय तू गप अरे उतर रे खाली उतर कशाला टाकला यार, तुला माहिती का ती सरपंच सालची हाईट एवढी स्मार्ट आपण का थोडं कमी स्मार्ट आहे का कमी का ते काय रे मग त्याच्यामुळे ना एक महिना भर ना आपण व्यायाम केला ना त्याच्यासारखं स्मार्ट तर आहेच हा ही बात खरी हाईट वाढेल आपल्याला हाईट वाढवायची का नाही हा मग त्याच्यासाठी हे करायला लागेल ना असं आहे काय मग त्याच्यामुळे म्हणतो हाईट वाढायसाठी आपल्याला हे व्यायाम करावा लागेल या बाय सरपंचाची इडी त्याची मिळून येईल हा काय जबरदस्त राकेट आहे आणि आपण काय लवंगी फटाकडे यार त्याला ते बी हा ना आहे. मग त्याच्यामुळे हे व्यायाम करणं गरजेचं आहे आपल्याला यार हा ही बात खरी बरं मग का म्हणून मी हे व्यायाम करायचं राहतो अरे, करत राहायचं हेच करू असं, हेच असं. करू. हा. जेणेकरून हे आपली हाईट जबरदस्त मी प्रयत्न करतो थांब. कर ना मग माझं काय? अरे नाही. लटकताच येत नाही हे. अरे कर कर टाकले वर्षभर झाले टाकले तुमची हाईट वाढत नाही शकत. काय बोलू अरे काय बोल राहिला एवढा पोरगा अरे आम्ही काय बोल राहिला काय अहो, तो याडक्या त्या काय पातळची बाजू घेईल हा. तात्याची बाजू तो गोट्या घेईल तुमचा मामा कुठे आहे तुमची बाजू त्याच्या आईला मामा रे मामा. खरं आईला बरं झाली आणि मामा आठवण दिली चल चल, हे, चल. याच्या मामाकडेच पाहू आपण आज चल, जेवल चल. जेवल मग काय चाललंय काय नाही मामा कुठं चालले चाललो बर काय म्हणता अजून काय नाही कुठे आहे तुमचा टोटे बिटे आता टोटे गेला बोंग्या तू गेला सुट्टीवर कायम कायम त्याच्या बायकोचं त्याला ध्यान येत राहतं गेला निघून म्हणे मी सुट्टीवर जातो म्हणलं जाय बाबा 1-2 दिवस सुट्टीवर गेला मग आता तुमचं काय चालू आहे काय नाही सिनियर सिटीजन आहे हा, आपण हा. जाऊ आता जाऊ? सरपंचाच्या घरी तिकडं काय अहो त्याची साली आली मग साली आता आली तर काय झालं आपण मी आहे काय आहे? हा वधूवर वधूवराच्या मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष. हा बरोबर ना बरोबर बरोबर आता त्याची साली आली तर आपले हा. दोन पोर आहे तर पाहू मागणं टाकून हे अजून झालंच नाही का नाही त्याचं ना हो शिया. निसं गावभर इकडे राहते, इकडे तिकडे. करीत राहते इकडं तिकडं हा, हा. मग त्याच्यामुळे मग पाहू पण ती साली होईल का तयार पाहू सरपंच. बैल घोडा झाला तर झाला पाहू हा तेच ना बरोबर तुमचे- तुमचे एवढे ते चायला कसं काय व्हायचं? सांगायचं आता मग काय होईल तू हो हो पुढे जाऊ माझं काय काय मग तिथं अहो सिनियर तुम्ही मी सिनियर आहे तुम्ही असले पाठी बरं. तर चांगलं होईल ना हा तर ठीक आहे बघू करू मग काय हरकत नाही चला मग काय हो चालेल चला या मग काय शाळेला लय टेन्शन आलं रे. काय पेन्शन आलं कशाचं पेन्शन तू गव्हर्नमेंट नोकरी अरे टेन्शन ना टेन्शन पेन्शन कसलं अरे ते सरपंचाच्या सालीचं टेन्शन आलं मला सरपंचाची साली मेली. अरे बाप तू तर लग्न व्हायच्या आधीच मारतोय साडीला अरे तुला डोक्यात काय भजे बिजेत काय हा? सरपंचाची साली मेली कधी. अरे साली मेली नाही बाबा अरे माझं वय होऊन गेलं आता किती वय झालं लग्नाचं वय झालं बाबा आता मग काहीतरी जुळायला पाहिजे ना मग कुणाचं माझं काय चायला काय करावं ह्याला. अरे त्या साडीला मागणं घालायला लागेल ना सालीला बांधणं घालायचंय. ते आईला तुला काय अक्कल बिकल डोक्या एका झापडीत आउट करीन तुला ते झालं काय झालं काय तर बाहेर गांडीचे तुला कळत नाही का काय अरे माझं लग्न जमवायचंय तर साडीला मागणं घालायला जायचंय अरे ती मेली कधीच. अरे बाप अरे कसला तू मित्र आहे रे तुझ्या डोक्यात काय बातमीत झाला का तू हा तर तो काय मी तुला ताप आली तुला माहित नाही का त्या दिवशी मेली ना मौत झाली ती. अरे ती म्हातारी मिली तिची आजी
होती ती एवढ्या भोकाच्या. ती बाजी घेऊन कधीच गेली. अरे बाजी नाही रे बाबा, आजी आजी. तुला ते सांगू राहिलो, बाजी घेऊन मगाशी गेली ती. अरे बाबा मिली म्हणतोय, भाजी घेऊन गेली म्हणतोय. डोक्याला ताण रे बाबा. चायला मी सांगतोय काय, तू काय माहितीये का, हे आजी बाजी भाजी आजी बात काय बोलू नको माहितीये का. तू फक्त नाही का माझ्या बाजूनी थांबतो तिथं, बघा का. अजिबात बाकी काहीच करू नको तू. चायला काय करावं रे याचं. हे बघ तुला सांगतो, इथं आपण गेल्यावर तो मामा सख्या तुक्याची बाजू घेईल. ओके, तू काय कर, तिथे गेल्यावर माझी बाजू घ्यायची. ओके, तिथं तू आजूबाजू बाकी काहीच बोलायचं नाही. काय राखी बांधायची तिला? अरे बाप, अरे काय करू तुझ्या. अरे झालं काय तात्या? अरे राखी बांधायला जायचं का तिथे झक मारायला. मग? हा? अरे तिथं लग्न, माझं लग्न करायचंय ना भाऊ. बरं जाऊन बांधू ना आपण राखी. अरे बाबा राखी नाही रे. अरे काय तेरा झालं गाडीच्या इकडे तू. अरे राखी नाही, माझं लग्न, माझं लग्न लग्न सावधान लग्न करायचंय. त्याच्यासाठी जायचं ते मी साडीला जाऊन बघ. घेऊन येतो ना राखी. किती पैसे? ए बाबा याला कुणीतरी नाही. अरे बाबा, अरे यानं पागल केलं मला डोक्यात. अरे एका चपलीत आउट करीन तुला आता. अरे तू फक्त माझ्या बरोबर चल. हा तिथं चल बघ आता. हा आणि तिथं बोलायचं नाही का तुझं. राखीन बाकी म्हणलं ना तिथं टाकीन तुला ठोका आता. माईला लय पागल केलं रे बाबा यो. तू नक्की घेशील ना माझी बाजू. हा, घेईल ना हा राखी ना. अरे राखी नाही रे याच्या आईला. चलो, तू चल चल बघ, चल तुझ्या माईला तुझ्या. काय झालं? हा मला एक विचारायचं होतं. बोला. ते सरपंच घरी आली ती मुलगी एकदम मॉडेल दिसते. मग तुमची सगळी गावठी उठी कसं काय जुळायचं होती. अहो काय सांगताय, हे गावभर धिंगाणा करीत राहताय. आणि मग ते अवतार कसं आहे, यांना 10 वेळा सांगितले, ऐकत नाही, लग्न करायचं नाही. अरे पण त्या पोरीनं तर स्वीकारलं पाहिजे ना. ती म्हणायची आईची कुठून आणली रानगट्टी धरून. कसं व्हायचं. तुम्हीच पाहा ना. मग तुमचं काय? नाही आपण एकदाच केलं होतं प्रेम, मग पण ते खल्लास झाला. विषय मिटला. हा का? त्याचे काय विषय नाही घ्यायचा. एकदम हा, मजेत. बस. माझा मजेत. पाहू आता आपल्या पोरांची. पाहू आता, तुम्ही आहे ना, पाहू ना आता. चालेल चालेल, आपण बोलावं लागेल तसं काय नाही. राम राम सरपंच. नमस्कार सरपंच, नमस्कार. हा, ठीक आहे. नाही ना, आता लक्षात ठेवत राहशील का आता. वय ना, पाहुणे आले घरामध्ये. काय म्हणता साहेब? नाही वाटत ती तिची बहीण देईल तुम्हाला. हो वहिनी असं नका करू ना. हो नाही 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 देऊच शकत वहिनी, नाही हो, ती. तुमचा पाया पडतो मी. हो असं नका करू अरे ना. बाबा पाया काय पडतो. मग अरे तिच्या कुठं पाय पडतो, माझ्या पाय पड ना, मी घेऊन जाणार आहे ना. काय करू. अरे वहिनींचं काय तुमचं. हं? मैत्रीण आहे ती माझी. बरोबर जाऊन बघू ना आपण एकदा. नाही हा? बरोबर चान्सच नाही. तरी तुमचा मित्र असला पण मैत्रीण बी माझी आहे. जाऊन पाहायला काय हरकत आहे, एकदा जाऊन बघू. नाही 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 नाहीच देणार ती. तिने मला पहिले सांगितले माझी बहीण मी गावात देणारच नाही. अरे जायला काय हरकत आहे तुला. हो वहिनी तुमचा पाया पडतो. ए बाबा काय करू राहिले भाऊ तुम्ही. पाय सोडा. हो वहिनी, अरे मी बटऱ्या. तुमचं सोडणार नाही पाय. अरे बटऱ्याला आचार झाला का तू. सोडा. वहिनी मी तुमचं सोडणार नाही पाय. नाही नाही सोडा तुम्ही माझे पाय पहिले. नाही, नाही असं नका करू. अहो ती पोर नाही देणार तुम्हाला. नाही 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 मी तुमचं सोडणार नाही पाय. सांगाव काही समजून. अरे काय चाललंय. येडक्या. ते सरपंचच्या निवडीसाठी तू. हा असं आहे का. तिच्यासाठी स्थळ घेऊन जा माझं म्हणते. त्याला पाय धरावं लागायचं का. हो, बरोबर. त्याला मी पण धरतो ना मग. आता नाही पोरं झालं या माणसाचं. मग माझं बी करावं. उठा 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 उठा. उठा तर पहिले उठा तर. का बरं. काय वैताग घ्या तुमचा. चालेल माझं पण बघा राव, माझी पण कोणती बाजू घे. अरे तुझ्या कपड्यावर पहिले माझा विचार करू दे. माझा भाऊ येतो सरपंचाच्या मोठा. घरी काजू. जायला हे असंच आहे बघ. काजू काजू कुठून आणला हा काजू. आज याला बाजू म्हणलं की काजू म्हणते. रात्री ह्याचा फॉल्ट झाला ना भाऊ, तुला माहित नाही हा का. का? काय काय का झालं? त्या रात्री गेलं कानात पाणी. हा. बरं का. हे काय झालं त्याचा व्हायरा. मी त्याला नेलं गुराच्या डॉक्टरकडे. आणि गुरा डॉक्टर काय म्हणला, म्हशीचा मूठ टाका. म्हशीचं? हा आणि मी टाकला ना, ते दोन्ही काने बरे झाले ना. म्हणून काजू. हा बाजू म्हणलं की ते काजू म्हणते. काजू सरपंचच्या इथं. बघित हे असं आहे लपडे. काजू नाही बाजू. काचा काजू आला. हे देवा. काजू नाही तुम्ही ते जाऊन द्या यार. माझी पण सेटिंग करा यार. माझी सेटिंग करा प्लीज. तुझ्या बाजारा पहिले माझा विचार कर. तू यांचा काय विचार करू राहिला? काजूचं काय आहे? मग हे यार तू थांब ना काजूवाले यायला. हे असं माझे याला. भाऊ बहिणी माझ्या नाही. शांत बसा. करते ते म्हणते ना एक फुल दोन माली. नाही नाही
मग मला एक मला हा याला जाऊ द्या. ये देवा मला पण काही नाही आम्ही एक फुलासाठी जाणार हा आम्ही याच्यासाठी जाणार साठी जाणार तुम्ही यायला जरा मी काय बाजूला- पर काय करावं? भाऊ आणि माई वहिनी माझा विचार करते तुझा काय आला करायचा ए यार मी काय लांबचा आहे का तुमचाच येणार आहे. तुला सांगितलं नाही यांच्याबद्दल अशीच आहे ते. याच्यासाठी जाऊ आपण. मी याच्यासाठी येईल शेवट भाऊ ये माझा येईल असं नका करू राव मी नाही, बी तुमच्या जवळचाच आहे ना नाही 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 तुम्हाला आपण दुसरे पाहू ना येऊ चांगलं दिसत नाही. तुला जोडी हा काजू घे. तू पहिला झाला का ए काजू जोडी घे आणि अरे तू ह्याला जा. अजून मिशाने फुटले राव हे बघा चिकना चुपडा आहे ना मिशा मिशा हा वाटा मिशी त्याला मुच्छा दाखवायची आहे असं जर तोरा नेला तर तिथं बाहेरूनच चपलाईने मारेल आपल्याला नाही मारणार मी काय म्हणतो तुम्ही चालतच पाहू ना काय काय होतं. म्हणतो वाटा मिशी तर बायकोची खुशी अयो हा मग माझ्या वाटा मिशी कुठं बायकोची खुशी. नाही आता तुमचं तुम्ही बघा बुवा. आम्ही काय जे आहे लागे तेल टाकायचं बघा हम्म, काय म्हणतो आपण आहे ना याच्यासाठी जाऊ दे. हा तुमचं तर आता तेव्हापासून खुशीचं काहीतरी चालू होतं ना मी काय म्हणतो खुशीने तर काय होती खुशीच होती आमची. तुला यायचंय ना आमच्या बरोबर हा मग चाल. चला तुला जोडी हा काजू घे. ए चल रे बाबा आपलं हे काय आपल्या सुतून देणार नाही ते चल, बरं, आप- हा आपली- धिंगाणा हा काय बोलला मिशी काय निशी असेल तर त्यात कोणाची धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा चला. गावभर धिंगाणा. काय नाही नमस्कार 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 संक्रांती तिळगुळ घ्या धन्यवाद धन्यवाद तुम्हाला नवीन वर्ष भरभराटीचे आनंदाचे जाओ. गोड गोड झालं पाहिजे सगळीकडे. बरं मी काय म्हणते आता काही विषय घेऊ नका मी घरात गेली का तिच्याशी डोकं लाविते मी याची बात तिच्याशी करीते हा तर काही विषय घेऊ नका शांत बसा मामा इकडे कसं काय नाही गेलं अहो पोरांसाठी स्थळ बघायला आलोय. इकडे कुठं हे काय सरपंच सरपंच कुठं पोरगी नाही तर मग साली आहे ना. अहो ती मुंबईची आहे ते मुलगी मी आपली खेडेगावाची किडे यांना कुठं देतात पोट वाढून ठेवलंय फक्त काळे मुलगी वहिनी मला आहे का 2 पोरांसाठी लग्न स्थळ घेऊन आलो. कोणाचं तुमच्या बहिणीचं. मा बहिणीचं मग मा बाप जिवंत आहे अजून या बाबू हा ज्ञानानेवर हाय अजून अहो जिवंत आहे म्हणून तर मी याचं स्थळ घेऊन आलोय. हे अरे हट शोभल ना मग लागत नाही नाही ते मसाल्याचा वास असं मसाल्याचा वास आहे हो हे काय पोहे ना ते हो ना का का बरं हा अहो, तुम्हाला काय आहे का गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा